आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नाशिक शहरामध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली काळ्या घोड्यांचा अमानुषपणे छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 2 काळे घोडे घेऊन काही संशयित व्यक्ती शहरामधील विविध भागांमध्ये फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. हे संशयित जागेवरच नाल तयार करून घोड्यांच्या पायामध्ये नाल ठोकत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अंधश्रद्धेमुळे काही नागरिक हे नाल कोणतीही किंमत देऊन खरेदी करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. गेल्या 4 दिवसांपासून नाशिकच्या मंगलरूप गोशाळा टीमकडनं या संशयितांचा शोध सुरू होता आणि अखेर एबीपी सर्कल परिसरामध्ये संबंधित व्यक्ती सापडल्या आहेत. प्राणीमित्र पुरुषोत्तम दगू आव्हाड यांच्या पुढाकारानं मंगलरूप गोशाळा टीमनं त्यांचा समाचार घेत त्यांना समज दिली आहे आणि कायदेशीर कारवाई केली आहे. जास्त पैशांच्या आमिषामधनं हा प्रकार केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. प्राण्यांवरील छळ दिसल्यास नागरिकांनी तात्काळ विरोध करून प्रशासनाकडे तक्रार करावी असं आवाहन पुरुषोत्तम आव्हाड यांनी केलंय. कसला गुन्हा दाखल करण्यासाठी? कालचा जो प्रकार घडला आहे तो संपूर्ण नाशिक जिल्ह्याने बघितला आहे. नाशिकमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून 15 दिवसांपासून 4-5 घोडे फिरत आहेत, जे काळ्या रंगाचे असून त्यांना डाय केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हे लोक काय करतात, त्यांच्या पायांना नाल ठोकतात, नाल ठोकून ती काढतात आणि ते हिंदू धर्मातील लोकांना त्या विकतात. असा हा त्यांचा प्रकार सुरू आहे. या गोष्टी गेल्या 2-3 दिवसापासून माझ्या कानावरती येत होत्या. जशा मी त्यांचा फॉलोअप घेतला, काल मला ते एबीपी सर्कलला मिळाल्यावरती मी माझ्या पद्धतीने त्यांचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना समजूत घालून तिथून काढून दिले. पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते. परंतु आज देखील पाथर्डी फाटा परिसरामध्ये एक घोडा अशा अवस्थेत आढळून आला, ज्याला नाल ठोकताना आपल्या काही कार्यकर्त्यांनी बघितलं, काढताना आपल्या कार्यकर्त्यांनी बघितलं आणि विकताना देखील आपल्या कार्यकर्त्यांनी बघितलं. ताबडतोब मला फोन केला. त्या घोड्याला अंबड पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि पुढील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई आत्ता सुरू आहे. म्हणजे अतिशय अमानुषपणे आणि कृत्य हे यांचं सुरू आहे. असे त्या घोड्याची परिस्थिती जर आता बघितली तर मागील पाय इतका मोठा सुजलेला आहे आणि खूर ज्या ठिकाणी खाली खुरांना खिळे ठोकले जातात त्या ठिकाणी अक्षरशः चाळणी झालेली आहे. तर हे थांबवावे आणि जे अत्याचार त्यांच्यावरती केले जात आहे यांच्यावरती आळा घातला पाहिजे असा आमचा संपूर्ण प्राणी मित्रांचा आक्रोश आहे आणि त्यांच्यावरती आळा घालून योग्य ती कारवाई त्यांच्यावरती केली गेली पाहिजे. ती श्रद्धा बाळगतात त्याच्यावर लोकांना काय श्रद्धा बाळगतात हा मुद्दा अतिशय खरा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन्ही गोष्टी पूर्णतः विरुद्ध आहे. एखादा घोडा आहे, त्याची चालता चालता जर पायातली नाल गळून पडली आणि ती शुभ म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या दरवाज्याला, आपल्या दुकानाच्या दरवाज्याला, उंबराला लावू शकता. त्या घोड्याला त्रास देऊन ती नाल काढणे आणि ती आपल्या दरवाजाला लावणे, घराला लावणे हे अतिशय योग्य नाही आहे, हे चुकीचंच आहे. ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही पूर्ण गोष्टी लक्षात घ्या. छळ करून लावलेली नाल हे आपल्याला शुभ म्हणून अजिबात चालणार नाही. तुमचं नाव सर? माझे नाव पुरुषोत्तम दगू आव्हाड, ॲनिमल वेलफेअर ऑफिसर, नाशिक. किरण आहेर, C24 नाशिक.